नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील अतिशय सुंदर, शांत आणि ऐतिहासिक अशा दिवेआगरच्या ट्रिपला निघालो आहोत. समुद्रकिनारे, निसर्ग आणि प्राचीन मंदिराचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी दिवेआगर हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. आपल्या प्रवासाची सुरुवात होते दिवेआगरमधील प्रसिद्ध दीपमाळ मंदिरापासून. मंदिराच्या परिसरात उभी असलेली भव्य दीपमाळ पाहताच तिचे ऐतिहासिक महत्त्व जाणवते. सण उत्सवांच्या वेळी या दीपमाळेवर शेकडो दिवे लावले जातात आणि संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघतो. मंदिरातील शांत वातावरण आणि भक्तिभाव मनाला एक वेगळीच प्रसन्नता देतात. पूर्वी या परिसरात अनेक मंदिरांमध्ये आणि दीपमाळांवर मोठ्या प्रमाणात दिवे प्रज्वलित केले जातात. त्यामुळे या गावाला दिवेआगर हे नाव मिळाले. आजही येथे आपल्याला कोकणातील सांस्कृतिक वारसा, धार्मिक परंपरा आणि निसर्ग सौंदर्य यांची अनुभूती मिळते. मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो आहोत विष्णू मंदिराकडे. हे मंदिर आपल्या प्राचीन स्थापत्य कलेसाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. मंदिरातील कोरीवकाम, सभोवतालचा शांत परिसर आणि आध्यात्मिक वातावरण मनाला खूप समाधान देतात. काही क्षण येथे घालवले की शहरातील धावपळ आणि ताणतणाव कुठेतरी दूर गेल्यासारखं वाटतं. दर्शनानंतर आम्ही परिसरात थोडा वेळ फिरलो आणि कोकणातील हिरवागार निसर्ग, नारळ सुपारीच्या बागा, स्वच्छ हवा आणि समुद्राचा गारवा यांचा मनसोक्त आनंद घेतला. दिवेआगर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाप आहे. आणि अशा प्रकारे आपल्या दिवेआगरच्या या सुंदर प्रवासाचा शेवट झाला शेखाडी बीचवर. दिवसभर मंदिराचं दर्शन, कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि शेवटी शेखाडी बीचवरील हा सुंदर सूर्यास्त यामुळे आजची आमची सफर खरंच खास बनली. अशा आठवणी कायम मनात जपून ठेवाव्याशा वाटतात. तर मित्रांनो, तुम्हीही कोकणात फिरायला येण्याचा विचार करत असाल तर दिवेआगरला नक्की भेट द्या. निसर्ग, अध्यात्म आणि समुद्रकिनाऱ्यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. संध्याकाळच्या वेळेला समुद्रकिनारी उभं राहून सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खरंच अविस्मरणीय होता. क्षितिजाच्या दिशेने हळूहळू मावळणारा सूर्य, आकाशात पसरलेले केशरी, लाल आणि सोनेरी रंग, तसेच समुद्राच्या लाटांचा शांत आवाज, सगळंच कसं मनाला वेगळी शांतता देऊन जातं. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.